नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नामाचे प्रेम का येत नाही? हा प्रश्न बहुतेक जण विचारतात, पण थोडासा विचार केला तर असे लक्षात येईल की हा प्रश्नच बरोबर नाही. मूल न झालेल्या बाईने मुलाचे प्रेम कसे येईल असे विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे. मूल झाले की प्रेम त्याच्याबरोबरच येत असते. तेव्हा मुलाचे प्रेम कसे येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कसे होईल याचाच विचार करणे बरोबर ठरेल. आपण सुद्धा प्रश्न करायचाच असेल तर नामाचे प्रेम कसे येईल असा करण्याऐवजी मुखी नाम कसे येईल असा प्रश्न करणे बरोबर होईल. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे? दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे. वास्तविक एकदा नाम घ्यायचे ठरवून सुरुवात केली की झाले. पण तसे होत नसेल तर दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपल्या स्वतःचाच आहे. म्हणून नाम घेणे हे आपले काम आहे. मग त्याच्या पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे. जसे आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पान्हा ही निराळी असूच शकत नाही, तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाही. ह्यावरून एक गोष्ट अशी ठरली की प्रेम का येत नाही याचे उत्तर आमच्या जवळच आहे, आणि ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून. यावर कोणी असे म्हणेल की आम्ही नाम घेतोच आहोत, तरीही प्रेम का येत नाही? हे विचाराने ठीक, पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसेल? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरुने नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण ते घेतो, किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेतो, इतकेच. अर्थात तसे घेतले तरी आज न उद्या आपले काम होईलच. पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणे जरूर आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाच्या बाबतीत आपली होणे जरुरी आहे. आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला न कळत होते तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्याला न कळत झाली पाहिजे. ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव असतो. परमार्थात मिळविण्यापेक्षा मिळविलेले टिकविणे हेच जास्त कठीण आहे. ज्याला मी काहीतरी झालो असे वाटते तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने फारच सांभाळले पाहिजे. कारण अथांग मानवी मनाचा शोध घेणे म्हणजे वाऱ्याला मुठीत पकडण्यासारखे आहे. अनेक संत महंतांनी ह्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. विश्व व्यापून टाकणाऱ्या ह्या मनाला ह्या मानवी देहात राहायला बिंदू एवढी सुद्धा जागा लागत नाही. विश्व व्यापून पुन्हा दंशगोळे उरणाऱ्या ह्या मनाला रोखणे मानवी अस्तित्वाला अशक्यप्राय होऊन जाते. क्षणोक्षणी उसळी घेणाऱ्या ह्या मनाला काबूत ठेवायचे असेल तर एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे स्वामी समर्थांचा अखंड जप. एकदा का मनाला स्वामीच्या मधुर नामाची सवय झाली की हे उसळ्या मारणारे मन शांत होत जाते. विश्वाला क्षणात प्रदक्षिणा घालणारे हे चंचल मन स्वामींच्या चरणाशी निपचित पडते. ह्याचा सोपा अर्थ असा की ह्या आपल्या मनाला स्वामींच्या चरणाशी अर्पण करायचे
आणि निवांत आयुष्य काढायचे. एकदा मन शांत झाले की करीत असलेल्या स्वामींच्या जपाला चंदनगंध सुटतो. जगत असलेल्या आयुष्याला प्रसन्नता लाभते. पृथ्वी जशी सूर्याभोवती एका विशिष्ट वेगाने फिरत राहते, तसे आपल्या मनाला स्वामींच्या विश्वव्यापी अस्तित्वाभोवती सतत फिरत ठेवावे. एक लक्षात ठेवा की सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी प्रथम स्वतः भोवती फिरते आणि मग ती सूर्याला प्रदक्षिणा घालते. त्याप्रमाणे आपण स्वामींच्या नामाची प्रदक्षिणा स्वतः भोवती घालत मगच त्यांच्या अस्तित्वाला प्रदक्षिणा घालायची असते. विचार समजून घ्या, जोपर्यंत आपण स्वामींच्या जपात स्वतः विरघळत नाही तोपर्यंत स्वामींना प्रदक्षिणा घालणे महाकठीण कर्म आहे. काया वाचा म्हणे हा जप स्वतःच्या रक्ताभिसरणात प्रथम मिसळून जावा लागतो. देहभान त्यासाठी संपुष्टात यावे लागते. तरच विश्वव्यापी मनाला काबूत ठेवता येतं. मन ताब्यात आले की स्वामींच्या जपाचा सुगंधी महामार्ग आपल्यासाठी मोकळा होतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामीचे स्मरण आनंदाने तेव्हा मनात घुमते जेव्हा मन स्वामी नामाव्यतिरिक्त कुठेही हुंदडत नाही. ह्या चिताला स्वामीपाशी रेंगाळायची एकदा का सवय लागली की आयुष्यातले सर्व प्रश्न सुटतात. एवढे लक्षात घ्या म्हणजे झाले. स्वामींच्या नामाचा अखंड जप हा मानवी मनाला मिळालेला फार मोठा विरंगुळा आहे. शाश्वत वर आहे, तो अनुभवा. जगात सुंदर काय असेल तर ते आपलं मन, आपला दृष्टिकोन, आपले विचार, आपले वागणे आणि काहीही न लपवता मनमोकळे जगणे यातच खरी सुंदरता आहे. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंब परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा. आणि असल्याच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.